काहीशी अशी घरं आहेत किळचीमधली. किळशी गाव सोडून आपण आता पुढे आलो होतो दापोलीकडे. आणि काहीसा असा रस्ता आहे, अधूनमधून खड्डे आहेत. पण रस्ता खूप चांगला आहे. आणि हा बघा, सुंदर असा ब्रिज आलेला आहे. इकडे ड्रोन शॉट तर बनतोच. तर हा आहे किळशी आणि ब्रिज. अतिशय सुंदर आहे. आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 6. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण आहोत, त्यामुळे हळूहळू आता दिवस लहान आणि रात्र मोठी व्हायला लागलेली आहे. अंधार लवकर पडतोय. तर आपला अजून बराच प्रवास बाकी आहे. इथून आपल्याला दापोलीला जायचंय. तर चला आपण आपला पुढचा प्रवास सुरू करू. त्या मावशींनी इथे घातले, कोलंबी वाळत घातले. इथून राईटला गेलो की आपण पाचपंढरीला जातो आणि लेफ्टला गेलो की दापोली. पाचपंढरी मार्गे आपण गेलो तरी थोडस आपण उशिरा पोहोचू. पण जो नजारा आहे ना, तो याच रोडला आहे. कारण हा जो रस्ता आहे ना, या रस्त्यावरचा म्हणजे हा जो रस्ता आहे हा समुद्र किनाऱ्याने जाणारा रस्ता आहे.
हळूहळू थोडीशी हवा थंड व्हायला लागलेली आहे. मगाशी थोडस ऊन होतं तेव्हा थोडस गरम होत होतं, पण ठीक आहे. अगदीच घामाघूम व्हायला झालं नाही. आता थोडासा गारवा जाणवायला लागलेत आहे. कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकणार. हे पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला. कॅमेरामध्ये आता तुम्हाला जेवढं दिसेल तेवढं पहा. ओ हो हो हो, काय सुंदर नजारा आहे बघा. थोडं लवकर यायला हवं होतं, कारण आता सूर्यास्त झालेला आहे जवळजवळ. आणि तिकडे सुवर्णदुर्ग सुद्धा दिसतोय. तर कॅमेरामध्ये तुम्हाला नाही दिसणार, पण काय करू शकत नाही. चला, आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला पण पोहोचायचं आहे आणि बराच उशीर झालेला आहे. अंधार व्हायच्या आधी आपल्याला पोहोचलं पाहिजे. तुम्ही आताच बघा ना, ते रस्त्याला एकही वाहन नाही आहे, कोणीही रहदारी पण नाही आहे. पण कोकण आपलंच आहे, त्यामुळे तसं काही विशेष धास्ती किंवा चिंता नाही आहे. फक्त काय की आपल्याला रस्ते जे आहेत ना, ते रस्ते प्रॉपरली कळणं थोडस कठीण होऊन जातं अंधार पडल्यानंतर. सुंदर सुंदर असे रिसॉर्ट्स आहेत इकडे. हा एक बघा, सुंदर आहे बंगलो. समोर बघा दीपस्तंभ आहे. आणि या बाजूला व्ह्यू पॉइंट पण दिसतोय. रस्ता आहे जायला, चला आपण तिकडे जाऊया. पण तत्पूर्वी फोटो तो बनता है. हा, किती सुंदर व्ह्यू पॉइंट आहे. तर आता आपण थोडस समुद्र दर्शन आणि सुंदर देखावा पाहिला, आणि आणि आपला पुन्हा मार्ग आपण धरलेला आहे. आता आपण आपल्या जो डेस्टिनेशन आहे, आपलं राहण्याचं जे ठिकाण आहे दापोलीमध्ये, आता तिकडे आपण चाललो आहोत. आता अंधार जवळजवळ सुरू झालेला अंधार पडायला, आणि त्यामुळे आता विजिबिलिटी कमी झालेली आहे कॅमेराची सुद्धा, आणि बॅटरी सुद्धा डाऊन झालेली आहे. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनला भेटेन. हे आहे पाचपंढरी, आणि इकडे सुद्धा राहण्यासाठी होमस्टेचे बरेच ऑप्शन मी पाहिले आता.
हे बघा केतकी बीच रिसॉर्ट आणि हे होमस्टे आहेत. सुंदर सुंदर होमस्टे आहेत. हे बघा इकडे श्रीराम होमस्टे आहे आणि काही जुन्या काळातली सुद्धा घरं आहेत. बाहेर पाहिलं तुम्ही, हे बघा सुंदर सुंदर जुन्या काळातली सुद्धा घरं आहेत. हे समोर बघा स्वप्नपूर्ती होमस्टे आणि भोजनालय, शाकाहारी मांसाहारी जेवण. तर आता आपण दापोलीतल्या अंजार्लेमध्ये आहोत आणि अंजार्ल्यावरून आता आपल्याला आपल्या रिसॉर्ट वरती म्हणजे आपलं जिथे स्टे होणार आहे तिथे आपण चाललो आहोत. अंधार जवळजवळ संपूर्ण पडलेला आहे आणि तुम्हाला कॅमेरामध्ये पण जास्त व्हिजिबिलिटी दिसणार नाही. तर आता मी तुम्हाला थेट भेटतो जिथे आपला स्टे आहे तिथे. तर फायनली आपण आपल्या रिसॉर्टवरती पोहोचलेलो आहोत आणि असा काहीसा परिसर आहे. मला सकाळी मी दाखवेनच. तो समोरचा रोड टचच आहे, मेन रोड चाललाय ते थोडं गाडी जाताना दिसत असेल मला कदाचित, पण रात्र आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला दिसत नसेल. आणि असं काहीसं आपलं रिसॉर्ट आहे, ट्रिबो SS रेसिडेन्सी. सो फायनली आपल्याला आपला रूम मिळालेला आहे आणि हा आहे एंट्रन्स. वॉशरूम ओके आहे. आपला बेड, ही बाल्कनी आहे पण आता बंद करून ठेवलेली आहे. डास येऊ शकतात. आपलं मी तुम्हाला ती सकाळी दाखवेन म्हणजे इथून कसं काही नजारा दिसतो, काही सीन दिसतो का बघू. तर असं काहीसं रूम आहे आपलं. हे जे हॉटेल आहे ट्रिबो SS रेसिडेन्सी हे अगदी मेन रोडला लागूनच आहे आणि रूम टॅरिफ याचं आहे 1100 रुपये इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट फॉर 1 नाईट. तर 2 माणसं असतील तर कदाचित ते डिवाइड झालं असतं. ठीक आहे, पण काही वाईट डील नाही आहे. ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर मित्रहो, आपली ही जी सिरीज आहे कोकण दौरा, कोकण किनारपट्टीचा दौरा किंवा काही म्हणा तुम्ही, कोकण किनारपट्टीचा दौरा म्हणा, कोकण भटकंती म्हणा, कोकण किनाराची भटकंती म्हणा. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण उद्या दापोलीतले काही इम्पॉर्टंट जे स्पॉट्स आहेत, पर्यटन स्थळं आहेत, त्याला आपण उद्या सकाळी भेट देऊया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.